नमस्कार, सोनल्स किचन ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत मस्त चमचमीत असा अंडा मसाला। अंडा मसाला तुम्ही पोळी, भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता। रेसिपीला सुरुवात करूयात। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। एग मसाला बनवण्यासाठी मी इथे 4 अंडी उकडून त्याची सालं काढून घेतली आहेत। आता लागणारं वाटण बनवून घ्यायचंय। मिक्सचर जारमध्ये 2 लहान आल्याचे तुकडे घेतले, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडी कोथिंबीर घालून हे वाटण वाटून घ्यायचे। गरज वाटल्यास 2 चमचे पाणी घालू शकता। वाटण तयार झालेलं आहे। आता एका वाटीमध्ये याला काढून घेते। त्यानंतर 2 टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे। अशी छान लाल पिकलेले टोमॅटो घ्यायचे, त्याची ग्रेव्ही छान बनते। टोमॅटोचे असे तुकडे करून मिक्सचर जारमध्ये फिरवून घ्यायचे। ग्राइंड केलेली टोमॅटो प्युरी आता एका वाटीत काढून घेते। त्यानंतर 4 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घ्यायचे। ही सर्व पूर्वतयारी झाली। आता आपण अंडा मसाला बनवायला सुरुवात करू। त्यासाठी गॅसवर पॅन ठेवून पॅन गरम झाल्यावर त्यामध्ये 2 चमचे तेल घातलं। यातच 1 चमचा बटर पण टाकून घ्यायचं। किंचित हिंग, पाव चमचा हळद आणि पाव चमचा लाल तिखट घालायचं। गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवायची। सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं। यात थोडं मीठ घाला, माझं मीठ घालायचं राहून गेलंय। उकडलेल्या अंड्याचे मधोमध कापून प्रत्येकी 2 भाग केलेत। आता हे काप आपल्याला या तेलात सोडायचे आहेत। मिनिटभर हे काप दोन्ही बाजूने तेलात भाजून घ्यायचे आहेत। एका बाजूने हलक्याशा गोल्डन रंगावर भाजले गेले की उलटवून घ्यायचे। दोन्ही बाजूने अंड्याचे काप छान परतवून घेतले आहेत। आता प्लेटमध्ये काढून घेते। त्याच पॅनमध्ये आणखी 1 चमचा तेल घालूयात। बारीक चिरलेला कांदा आता या तेलावर परतवून घ्यायचा। गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची। एक ते 1.5 मिनिट कांदा अशा प्रकारे तेलावर परतल्यावर आता यामध्ये वाटण घालूयात। हे ग्रीन मसाल्याचं वाटण पण तेलावर छान परतून घ्यायचं। अशा प्रकारे आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं। आता यात चवीप्रमाणे मीठ घालूयात। टोमॅटो प्युरी घालूया। साधारण 1 ते 1.5 मिनिट टोमॅटो प्युरी तेलात व्यवस्थित परतवून घ्यायची। त्यानंतर आता आपण यामध्ये काही मसाले ॲड करूयात। इथे मी अर्धा चमचा चिकन मसाला घातलाय। चिकन मसाला नसेल तर गरम मसाला आणि मिरची पावडर वेगवेगळं घालू शकता। अर्धा चमचा धणे पावडर घालायची आणि इथे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालते। ग्रीन मसाल्यामधून हिरवी मिरची घातली होती, त्यामुळे मी तिखट थोडं बेताने घातले। आता यामध्ये अर्धा कप पाणी मिक्स करूयात आणि त्यानंतर झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं, म्हणजे ग्रेव्हीला छान तेल सुटेल। ही पहा, अगदी परफेक्ट ग्रेव्ही बनली आहे। कडेने तेल सुटायला लागलेलं आहे। आता या ग्रेव्हीमध्ये अंड्याचे काप घालून घ्यायचे आहेत। एका बाजूने भाजून झाले की दुसऱ्या बाजूने उलटवून घ्यायचे, म्हणजे दोन्ही बाजूने मसाला अंड्यांना छान कोट होईल। आता आपण यात अर्धा कप जितकं पाणी टाकून घेऊ। जास्त पाणी एकदम ओतायचं नाही, थोडं थोडं पाणी घालायचं। आता अर्ध्या मिनिटासाठी यावर झाकण ठेवून एक दणदणीत वाफ आणायची फक्त। तयार झाला आपला अंडा मसाला। आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। तुम्ही याला पोळी, भाकरी किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता। कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। आता व्हिडिओचा एंड करते। पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ सोबत। बाय बाय।